नाशिक मोकाट जनावरांच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू। इंदिरानगर भागात मोकाट जनावरांची गंभीर समस्या। इंदिरानगर भागात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर झाला आहे। यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत। गाय आडवी गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। परिसरात वडाळा पाथर्डी हा मुख्य रस्ता आहे। या रस्त्यावर कलानगर चौक, रथचक्र चौक, श्रेय जयनगर भागात मोकाट जनावरे फिरत असतात। दुपारच्या वेळी ही जनावरे रस्त्यावरच बसतात, आडवी पडतात। यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, शिवाय अपघात होण्याची देखील शक्यता आहे। या रस्त्याने नेहमी शाळकरी मुले ये-जा करतात। ही जनावरे मारतील की काय अशी भीती पायी जाणाऱ्या शाळकरी मुलांमध्ये आहे। त्यामुळे जनावरे दिसताच मुले घाबरून पडतात। मोकाट जनावरांच्या वावरण्यामुळे अपघात होत आहेत। अरुणा शशिकांत सोनगीर सोमवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी आपल्या पतीसमवेत मोटारसायकलवर डबरसीत जात होत्या। सम्राट स्वीटकडे जाताना इंदिरानगरमधील चर्चजवळ अचानक गाय आडवी गेल्याने दोघे दुचाकीवरून पडले। या घटनेत अरुणा सोनगीर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना लेखानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली। मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे। यापूर्वी देखील मागणी करून प्रशासनाने या जनावरांचा प्रश्न मार्गी लावला नव्हता। यातील बरीच जनावरे पाडलेली आहेत। जनावरांच्या पोषणाचा खर्च वाचावा यासाठी ही जनावरे दिवसभर सोडली जातात। मालक दिवसभर या जनावरांना बाहेर सोडतात व रात्र झाली की घरी नेऊन बांधतात। त्यामुळे या मोकाट जनावरांना कोंडवाड्यात टाकावे किंवा मालकांना तंबी द्यावी अशी मागणी केलेली आहे। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।